यापुढे ऊस लावायचा असेल तर आधी ठिबक सिंचनाची व्यवस्था करा, कारण ऊसाचं पीक ठिबक शिवाय घेता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना 25% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। पाण्याच्या बचतीसाठी याचा फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। ऊस सर्वाधिक पाणी लागणारं पीक आहे आणि त्यामुळे मराठवाडा आणि परिसर कायमच दुष्काळाच्या खाईत लोटला जातो आणि त्यावरच हा उपाय शोधण्यात आलेला आहे। नाही, आज मंत्रिमंडळामध्ये ऊस पीक जे आहे हे सर्व सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा आज मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे। 1 एप्रिल 2017 रोजी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या घटकाखाली केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निगमित केलेल्या आहेत। सदर मार्गदर्शक सूचनांचा 17-18 या वर्षापासून शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अनुज्ञेय आहे। अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी 55% व इतर शेतकरी 45% अशा पद्धतीनं अनुदान दिले जाणार आहे।